देव हा माणसाच्या मनात जेवढा असतो ना, त्यापेक्षा जास्त माणसाच्या कर्मात असतो बरं का. आणि आपल्या चांगल्या कर्मातला देव कोणाला दाखवण्याची गरज अजिबात नसते, तो सर्वांना दिसत असतो. म्हणून मंदिरातला देव टाळला तरी चालेल, पण कर्मातला देव मात्र कधीही टाळू नये. आणि श्रीकृष्णाने खूप मोठी गोष्ट सांगितली आहे, जर तुम्ही धर्म कराल तर देवाकडून तुम्हाला मागावं लागेल, आणि जर तुम्ही कर्म कराल तर देवाला तुम्हाला द्यावंच लागेल. तर आपल्या व्हिडिओला दुपारी सुरुवात झाली आहे. दिवस आहे गुरुपौर्णिमेचा. व्हिडिओ जरा लेटच येतोय, काही कारणांमुळे मला व्हिडिओ टाकता नाही आला, पण चला म्हटलं आता आहे तयार व्हिडिओ तर टाकावा. पौर्णिमा असल्यामुळं भरपूर घाई गडबड होती. आज दिवसभर पूर्ण दिवस बिजी होता. मॉर्निंग रुटीन तुम्हाला आलेलंच आहे. आणि ही वेळ आहे दुपारनंतरची, म्हणजे 3 नंतरची. गुरुचरित्र पारायण लावलं होतं, त्याची सांगता करायची होती. आरती वगैरे सगळं ते केलं. त्यानंतर मग ती गुरुचरित्र पारायणाचं सगळं उचलून ठेवलं. आता मला करायची होती गुरुपौर्णिमेची स्वामींची सेवा. आज गुरुपौर्णिमा असल्यामुळे आपले गुरु स्वामी यांची आपण जेवढी सेवा करू तेवढी कमी पडते. तर त्यासाठी आज मला स्वामींना अभिषेक वगैरे सगळं काही घालायचं होतं आणि छोटीशी पूजा पण मांडायची होती. तर मग मी काय केलं, एक चौरंग घेतला, त्याखाली थोडीशी रांगोळी काढली, स्वस्तिक काढून घेतलं, हळदी कुंकू वाहून घेतलं आणि चौरंग ठेवला. त्यावरती स्वच्छ असं कापड अंथरून घेतलं आणि सगळ्यात आधी गणपती बाप्पाला अभिषेक घालून घेतला. गणपती बाप्पाला स्थान दिलं. त्यानंतर मला स्वामींना अभिषेक घालायचा होता. आज मी कच्च्या दुधाने स्वामींना अभिषेक घालणार आहे. सकाळी दूध आलं, मी तसंच ठेवलं होतं फ्रीजमध्ये कच्चं, कारण तापवलेल्या दुधाचा अभिषेक स्वामींना घालू नये आणि कोणत्याच देवाला घालू नये. त्यामुळे नेहमी कच्चं दूध ठेवायचं आणि त्यानेच आपल्या देवांना अभिषेक करायचा असतो. तर मी कच्च्या दुधाने स्वामींना अभिषेक घालून घेतला. आता ज्याने दुधाने अभिषेक घातला ते दूध आणि पाणी एकत्र झालं होतं, ते सगळं बाजूला काढून घेतलं एका भांड्यांमध्ये. आणि आता मला 16 वेळा पुरुष सूक्ताचा अभिषेक करायचा होता. त्यामुळे एका तामणात स्वामींना ठेवलं. त्यानंतर गळतीपात्र लावून घेतलं आणि 16 वेळा पुरुष सूक्ताचा मला इथं मी अभिषेक करत असते दरवर्षी, तोच यावर्षी मला करायचा होता. आणि दिदी आली होती त्यामुळे ते जरा सोपं होऊन गेलं. आम्ही दोघींनी पुरुष सूक्ताचं पठण केलं 16 वेळा. पादुष्य विश्वाभूतानि त्रिपादाशमृत देवी कृपा उदय उदय पुरुषा पादुष्यः भवत पुनः ततो विषण्डते तत्कावत शासनाशते अभि तस्मादिराळ जायत विराजो अधिपुरुषः स जातो अत्यरिषत् पश्चाद्भूमोत पुरः ग्रीष्ममिद्मं शरद्वै तम यज्ञं वैश्यं प्रौषं पुरुषं जातमंगतः तेन देवाचैत्र साध्यारुषेचे तस्मात् ज्ञान सर्वभूता संभूता पुरुषराज्यं पशुशास्त्रे वायुविनारण्यनगामिषे पुरुषं यज्ञं यज्ञमयं जलं देवास्थानि धर्माणि प्रथमान्यासं तेनापं महिमाना संचतैत्र पूर्वे साध्यासि देवाः पुरुषः पादुष्य विश्वाभूतानि त्रिपाशास्पृथ्वी कृपावदे उदय पुरुषः पादुष्य बोध पुनः ततो विषड्डतो तत्रामत शासनाशतेऽभि तस्मादिराळजात विराजो अधिपुरुषः स जातो अत्यरिषत् पश्चाद्भूमोत पुरः यत पुरुषेण हविषा देवा यज्ञमतो वसयितो यशि जातो ग्रीष्ममिद्मं शरद्वै पादा उच्यते ब्राह्मणशुभाषित पौराजन कृताः गुरुदर्शयद्वैशापदव्यं सुतोषा पुरुषः सहस्रसाक्षः सहस्रपादः स भूमिः विश्वतो ततान्ते तिष्ठषाढं मूलं पुरुषमेवं सर्वं भूतं यच्च मूता भव्यं मूतावृत तेषुषान्वधिररावते एतावान् शिवमिपञ्चशः पुरुषः पादस्य विश्वभूतानि पादसमृतदेवी कृपा उदय उदय पुरुषः पादस्य भवतपुनः ततो विचलते तत्र कामदा शासनाशते तस्मादिराजाय राजोति पुरुषः सादाभ्यां ततो धर्माणि धारयेन विष्णु कर्माणि पश्यते यतो रतानि परस्परेषे इंद्रश्रीचा सुखाः तदविष्णु परमपदं सदा पश्यन्ति सूर्याः दिविवाचक्षातमं तदविप्रासो विपन्नयो जागृतवान् स समिन्दते विष्णु एतं परमपदम्. ओम शांती मंत्र नाही सर्वाणि रंगमेघोहात गंधद्वारा दूरादर्शा नित्यपुष्टा करिष्ये ईश्वरी सर्वभूतानां तामिहो भवश्रियं मनसा काम कामाकृती वाचा सत्यं सीमहि पशुनां रूपमनश्रमहि श्रीश्रेयता यशः कर्दमेन प्रजाभूता मयि सम्भं कर्दम्
आपसृजन्तु स्निग्धानं चिक्लितवसमे कुये नित्य देवी मातरं श्रियं वासे मे कुले आर्द्राय कारिणीः आर्द्रा पुष्कारिणीं पुष्पपिङ्गला पद्ममालिनीं चन्द्राहिरणं लक्ष्मी जात वेदोम आवह काम आवह जात वेदो लक्ष्मी मनगामिनीं यस्या हिरण्य प्रबुद्धभावो दाशुश्वान विन्दे कृष्णहं यशुचि प्रदो भूत्वादु दाज्जावहं सुक्तं स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. तर पहा 16 वेळा पुरुष सूक्ताचं पठण झालं. त्यानंतर एकदा फलश्रुती घेतली आणि एकदा स्त्री सूक्ताचं पठण केलं आणि फलश्रुती घेतली आणि त्यानंतर शांती मंत्र घेतला. अशा पद्धतीने स्वामींचा अभिषेक करून घेतला. हा अभिषेक मी दरवर्षी करते बरं का. आणि जिथे आता स्वामींना म्हणजे मांडणी केली तिथं स्वामींना ठेवलं. त्यानंतर स्वामींना अष्टगंध वाग लावलं. त्यानंतर माळ घातली, टोप घातला, असं मस्त असं फुलं वाहिले आणि छान असं सजवलं स्वामींना. खूप छान वाटत होतं. गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपल्याला जेवढी सेवा करता येईल ना तेवढी आपल्या गुरूंची करायची असते. सकाळी केंद्रामध्ये गेल्यानंतर गुरुपद घेतलं होतं. त्यामुळे गुरु आपले स्वामी आहेत आणि आजच्या दिवशी त्यांची सेवा किती आणि करू आणि किती नको असं होऊन जातं बरं का. अभिषेक वगैरे झाला, सगळी सेवा झाली. त्यानंतर नित्यसेवा करून घेतली आणि एक श्री स्वामी चरित्र सारामृताचं एक पाठ केला. म्हणजे 1 ते 24 अध्यायाचं पठण केलं. यातच बराच वेळ गेला होता. जवळजवळ 5:30-6 वाजले होते. प्रदोष काळ झाला होता आणि आज सत्यनारायण पण करायचं होतं. पौर्णिमा होती. तर म्हटलं चला आता सत्यनारायणची पूजा मांडणी करून घेऊया. आणि आपण देवापाशी येऊन जर बसलं ना तर पिल्लू लगेच पळत पळत येऊन मांडीवर बसतं बरं का. म्हणजे देवापाशी जाऊन आपण बसायचं उशीर, ते कुठं असलं ना की पळतच येतं आणि आपल्या मांडीवर बसतं. किती छान असं मांडीवर बसलं. सत्यनारायण पूजा मांडेपर्यंत ते माझ्या मांडीवरून उठलीच नाही. आणि पूजा मांडून झाली. त्यानंतर उमरा लेपन वगैरे सगळं काही करायचं होतं. कारण आपल्याला प्रदोष काळातच सत्यनारायण वाचायचं असतं. गाड़ी चाहिए, अकेला है मिस्टर खिलाड़ी, मिस खिलाड़ी चाहिए. आता हे गाणं त्याच्यात आहे. उमराला हळदीचं लेपन करून घेतलं. त्यानंतर मुख्य दरवाजा पण पुसून घेतला आणि आता मला स्वस्तिक काढायचं होतं. मी इथं स्वामींची छोटंसे एक दरवाजा पट्टी लावलेली आहे, तिथं स्वस्तिक काढून घेतलं. घरातलं सगळं उरकलं. त्यानंतर आम्हाला जायचं होतं केंद्रामध्ये आरतीला आणि मग सगळे चालू आरतीला. पिलूला पण आणलं आणि आम्ही सगळे चालू घरातले. तन मन धन,
बंधन व वाणीने सेवा करेल. शिल्लक वेळ मी राष्ट्र कार्यासाठी देईल. आपणच माझा योगक्षेम चालवावा. आजपासून मला आपले शिष्य बनवून आपण. सकाळी ज्यांनी गुरुपद घेतलेलं नव्हतं त्यांनी संध्याकाळी आरतीनंतर गुरुपद घेतलं. आरती झाल्यानंतर घरी आलो, कारण आता सत्यनारायण पोथीचं वाचन पण करायचं होतं. दिवाबत्तीची वेळ होती, दिवाबत्ती करायची होती. तर घरी आल्यानंतर दिवाबत्ती करून घेतली. माझं खायचं नाही सगळं पडलं तर. नारायण देव कलियुगानो प्रमेयना प्रभाव आता दरवाजे हैदरा दोना शक्ती ह्या रेवदी करून शुभम दमन करिला सुंगेशे वदोन भूदेवा सवया माया वरद मात्रा विचरी भोपसारा ओ वाळवारती श्री गणपती ओंकारा तीर्थ वर्ण अकार मात्रा ब्रह्म रक्षसी अखिल चराचरा ओ वाळवारती श्री गणपती ओंकारा औट मात्रा कोणे शरणागती या दासा तवपदी रेखारा ओ वाळवारा समप्रभाकरा आरती ओ वाळू श्री सद्गुरु स्वामी समर्था स्वरूप दिगंबर अजान बाहू भव्य काय नाथा दिव्य काय नाथा आरती ओ वाळू सर्वता गायत्री शिवने नम करी कृपा माऊली सर्वदा भक्तवत्सल भक्ताभिमानी श्रीपाद श्रीवल्लभ विजय दत्त गुरुदेव दत्त समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. ओम श्री गायत्री माता की जय. जय बाप्पा. आणि हा दिवस आहे दुसरा. रात्री आरती वगैरे केली, नैवेद्य दाखवून घेतला. मग नंतरचं शूट काय नाही घेतलं, कारण उशीर लय झाला होता आणि दमलो पण भरपूर होतो. तर आत्ता करायची होती उत्तर पूजा. तर हे सगळं मी सामान काढून घेतलं. उत्तर पूजेसाठी सगळ्यात आधी दिवा लावून घ्यायचा. अगरबत्ती धूप दीप सगळं काही दाखवायचं, हळदी कुंकू वाहून घ्यायचं आणि नंतरच आपण ठेवलेली पूजा काढायला सुरुवात करायची. हातानं माग काय जाऊन गुतलंय काय नाही हिरडीतून दाताच्या मध्ये निघालाय ना. जिबेने काढ, जिबेने दुखायला लागले ते. आपलं ती ही यात्रे थांबायची.
उत्तर पूजा झाली, त्यानंतर देवपूजा वगैरे सगळं काही करून घेतलं आणि लगे हात म्हणलं चला आता हे चौरंगाने ते ठेवून द्यायचं आहे, तर सगळं टेबल स्वच्छ करून घ्यावं. जिथं माझं देवाचं सगळं सामान असतं ते सगळं अस्ताव्यस्त झालेलं होतं, म्हणून हे सगळं टेबल मी साफ करून घेतलं. तर असा होता आमचा गुरुपौर्णिमेचा एकदम बिजी दिवस. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. श्री स्वामी समर्थ.